आज आपण कच्च्या टोमॅटोची चविष्ट अशी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही चटणी करण्यासाठी मी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून पांढरे तीळ टाकून घेतले आहेत। आता हे तीळ लो गॅस फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेऊ। हे तीळ मी अशा पद्धतीने खमंग असे भाजून घेतले आहेत। ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता याच कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून त्यामध्ये 7 लहान आकाराच्या चीर देऊन घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून व्यवस्थित परतून घेऊ। आता ह्या हिरव्या मिरच्या देखील व्यवस्थित परतून झाल्या आहेत। त्या देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मी ही चटणी करण्यासाठी 7 लहान आकाराचे कच्चे टोमॅटो उभे पातळ चिरून घेतले आहेत। ते आता उरलेल्या तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेऊ। हे टोमॅटो मी 1-2 मिनिटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते मिक्स करून घेतले आहे। आता या कढईवरती 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवून हे टोमॅटो मऊसूत शिजवून घेऊ। 7 मिनिटांनंतर हे टोमॅटो व्यवस्थित शिजले आहेत। ते आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टोमॅटोच्या फोडी, हिरव्या मिरच्या, खमंग भाजलेले तीळ, पाव टीस्पून साखर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। त्यानंतर हे सर्व मिश्रण पाणी न टाकता पल्स मोडवरती ओबडधोबड वाटून घेतले। त्यानंतर वाटून घेतलेले सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतले। आता एका तडका पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल, पाव टीस्पून मोहरी तडतडली की पाव टीस्पून जिरे, 2 लाल सुके मिरच्या, चिमूटभर हिंग टाकून ही फोडणी या मिश्रणावरती टाकून घेतली। अशा प्रकारे कच्च्या टोमॅटोची चटपटीत चवीची चटणी बनवून तयार आहे। ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी व वरण भातासोबत देखील खाऊ शकता। तसेच ती पराठा, डोसा व इडली सोबत देखील अप्रतिम लागते। एकदा नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।